सत्पुरुषांच्या गाठीभेटी संन्यासग्रहण भाग पहिला. एक फिरता त्रिशूलधारी नागपंथी बैरागी एकदा पांगरे इथे आला. श्री हरिहरेश्वर मंदिरात उतरला. वास्तविक असे बैरागी स्मशानभूमीचे आसपास अगर कुठे झाडाखाली उतरतात, कोणाच्या घरी अगर देवालयात उतरत नाहीत. पण हे तिथे उतरले. अर्थातच श्री स्वामींनी त्यांना हाक मारून घरी बोलावलं. गप्पा सुरू झाल्या. आपल्या पदयात्रेतील निरनिराळे अनुभव, प्रसंग आणि ते निवारण कसं झालं या हकीकती ते गोसावी म्हणजे माधवनाथ महाराज सांगत होते. गुरु आज्ञेप्रमाणे भारतातील सर्व तीर्थ 12 वर्षात पायी फिरून करायला सांगितली होती. गोकर्ण कन्याकुमारीकडे ते चालले होते. श्री स्वामी उठून गेल्यावर आम्ही मुद्दाम त्या स्वामींना त्या जागेबद्दल, स्थानाविषयी आणि श्री स्वामींबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्यांनी सांगितलं त्यावर प्रथम विश्वास बसेना. त्या माधवनाथ स्वामींचे मते श्री स्वामींइतकी पूर्ण आणि अधिकारी व्यक्ती जवळपास कुठेही नाही. परिसरावरच नव्हे तर जगावर देखील सत्ता चालवण्याचं त्यांचं सामर्थ्य आहे. भगवान दत्तप्रभू आणि श्री स्वामीत काही फरक मानू नका. या देवळासमोरच्या पिंपळावर निदान 4 तरी ब्रह्मसंबंध त्यांनी उद्धारासाठी बंधन करून ठेवलेले आहेत. या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार भूत, प्रेत, पिशाच्यालाही नव्हे तर देवतांना देखील करता येणार नाही. पण त्यांच्या सांगण्याकडे द्यावं तसं लक्ष आम्ही दिलेलं नाही हे खरं. स्वामींच्या पश्चात अनेक विभूतींच्या तोंडून हीच माहिती मिळू लागली. म्हणून त्यांच्या हयातीत नाही, पण आता तरी त्याची ओळख पटावी म्हणून हा प्रयत्न. पुढे हे माधवनाथ महाराज सावंतवाडीकडे गेले. काही दिवसांनी त्यांच्या शक्ती सामर्थ्याची कल्पना देणारी हकीकत कळली. सावंतवाडी इथे भुताटकीचं म्हणून प्रसिद्ध असलेलं एक घर होतं. त्या घरात रात्री कोणी झोपायला राहिला तर सकाळला तो जिवंत आणि धड राहत नाही अशी आख्यायिका. त्यामुळे जीवावरचा खेळ करायला कोणी धजत नव्हता. माधवनाथ महाराज त्या घरात राहिले. आपल्या त्रिशूळाचे सभोवार रेषा काढून आणि मंत्राने जागा पवित्र करून घेऊन रात्री झोपण्याची तयारी ते करू लागले. रात्री त्यांच्या छातीचे रोखाने छपरातून एक भला मोठा हत्तीसारखा पाय खाली येऊ लागला. पण स्वसामर्थ्याचा पूर्ण विश्वास असल्याने ते डगमगले नाहीत. पाय त्यांचेपासून सुमारे 2-3 फुटांपर्यंत आला आणि परत मागे गेला. त्यांचेपर्यंत पोहोचू शकला नाही. मग मात्र त्यांचा संवाद सुरू झाला. तू असं का करतोस? त्यावर ते पिशाच्य म्हणालं, माझं क्रियाकर्म झालेलं नाही, ते करायला सांगा, केलं तर मी जाईन. त्याप्रमाणे माधवनाथांनी त्यांच्या मुलाला सांगितलं. पण त्यावर मुलाचा विश्वास बसेना. हे खरं कशावरून? काही खूण सांगा, खात्री पटली तर सांगता त्याप्रमाणे करू. म्हणून रात्री माधवनाथ तिथे राहिले. त्यांची आणि भूताची रात्री गाठ पडताच त्यांनी सर्व हकीकत सांगितली. भूतानं त्यावर सांगितलं की गोठ्यात 3ऱ्या मेढीजवळ खणून पहा, तिथे एक मडकं पुरून ठेवलं आहे, त्यात 40 रुपये आहे, ते घ्या आणि क्रियाकर्म करा. दुसऱ्या दिवशी मुलाला त्याप्रमाणे सांगितलं. प्रत्यक्ष खणून पाहतात तर मडके आणि 40 रुपये मिळाले. मग मात्र त्यांनी त्याची क्रियाकर्म केली. तेव्हापासून त्या घरातला भुताटकीचा प्रकार नाहीसा झाला. एकदा रत्नागिरीला श्री जोशी या नावाचे एक गृहस्थ आले होते. ते बरेच दिवस श्री भाटवडेकर यांच्याकडे राहत होते. त्यांच्याकडे श्री गोंदवलेकर महाराजांचे प्रेषित श्री केतकर महाराज यांच्याकडे होती तशी एक पेटी होती. आतील काचेवर तांब्याचा जुना एक पैसा होता, स्वच्छ घासलेला, चकचकीत. त्या पैशावर बोट ठेवून ध्यानाला बसलं म्हणजे त्यांच्यामध्ये श्री गोंदवलेकर महाराजांचा संचार होत असे असं म्हणतात. त्यांचे आमचं बरंच जमत असे, कारण चहा, सिगारेट, सिनेमा त्यांना काही व्यरज नव्हतं. त्यामुळे असावं आम्ही खुल्लमखुल्ला अगदी मोकळेपणे बोलत असू. त्यांचा सकाळचा वेळ त्यांच्या साधनेत जाई, पण दुपारनंतर आमच्या गप्पा होत. कधी पेटीचा कार्यक्रम झाला तर आम्ही हवे ते प्रश्न विचारत असू. उत्तरं बहुतेक वेळा अचूक असत, काही वेळा मोघम असत, पण चुकीची कधीही नसत. त्यांना घेऊन पांगरे इथे गेलो. त्यावेळी पेटीवर ध्यानावस्थेत श्री स्वामींबद्दल विचारलं. ते म्हणाले, श्री स्वामींना तुम्ही कोणीही ओळखू शकला नाही. त्यांच्या तोडीचा योगी, विरागी, जीवनमुक्त आसपास नाही. सर्व सिद्धी त्यांच्यापुढे हात जोडून उभ्या आहेत.
पण चुकून देखील श्री स्वामी त्यांना काम करू देत नाहीत. सेवेची संधी मिळावी म्हणून त्या दारी तिष्ठत आहेत. पांगरे येथील परिसर, त्यांची वैशिष्ट्य, स्वामींनी जागा दिलेली ब्रह्मसंबंध वगैरे विशेष माहिती श्री जोशींनी दिली. या सर्व प्रकारात श्री जोशी यांनी श्री स्वामींना एक मोठं दत्तयंत्र आणि एक श्रीयंत्र दिलं. त्यांच्या तसबिरी नित्यपूजनात आल्या. त्याचवेळी या यंत्रावरून चर्चा झाली आणि श्री स्वामींनी एक प्राथमिक श्रीयंत्र मला दिलं. अद्यापही ते आहे.